जय जय रघुवीर समर्थ. नमः शांताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानंद अमृत तृप्ताय श्रीधराय नमो नमः. नमस्ते पुण्यक्षाय नमो नमः. नमस्ते अनंताय नमो. नमस्ते सद्गुरुदेवताय नमो नमः. नमस्तुमताय सुमदे सहस्र पदाशय सहस्र नामने पुषाय सहस्र कोटी को राम राम राम. यशस्मरण मात्रेने जन्म संसार बंधनात विमुच्यते. नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे. राम. सर्व गुरुबंधूंना स्वानंदाचा राम राम आणि समस्त पूज्यश्रींच्या चरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम. प्रातस्मरणीय पूज्यश्रींच्या कृपाशीर्वादानं आजचा विषय इतका गोड आहे मित्रांनो. हा विषय अंतर्मुख होणं आहे का, एकांतात आहे का, उदासीनता धरून आहे का, गंभीरता धरून आहे का, किंवा आनंद कोशामध्ये जाऊन आहे का, नक्की तुम्हाला हा प्रचिती देईल. विश्वासानं सांगतो, नक्की ही स्थिर प्रचिती देईल. कारण ज्या ज्या स्फुरणा मृत्यू लोकांमध्ये उठतात त्या त्या सर्व मायेतल्या आहेत. आणि त्या स्फुरणामध्ये फक्त संकल्प करण्याची जीवाला जी एक सवय लागलेली आहे, तो संकल्प पुन्हा हळूहळू क्रियेच्या वाटे सिद्धीला जातो आणि मग शुभ अशुभ कर्माची फळं आपल्या वाट्याला येतात. यातून बाहेर पडण्यासाठी काय करावं? खऱ्या परमार्थाची वाट, खरा परमार्थ देणारा घेणारा देव दुर्लभ होत चाललेला आहे. आणि ज्या कुणाला असा मिळत असेल खरा परमार्थ किंवा खरी इच्छा आतून होत असेल, तो परम भाग्यवान आहे. कारण असं आहे की हे चौथा टप्पा आहे कलियुगाचा. याच्यामध्ये वरती अनेक खेळ खेळत बसणार. कधी होय कधी नको, कधी होय कधी होय नको, कधी रजोगुण कधी सत्वगुण कधी तमोगुण. तिन्हीमध्ये जास्ती करून हा तमोगुण कलियुगामध्ये अतिशय कार्यरत आहे. सध्याची परिस्थिती पाहता तुम्हाला सगळ्यांना ह्याचं दर्शन होते. जगाचं दर्शन घ्या, आतल्या आपल्या अंतर्जीवाचं दर्शन घ्या. कली बोकळत चाललेलं आहे आणि याला कुणी अडवू शकत नाही, अडवू नये, अडवता येणार नाही. का? तर हे 4 टप्पे आहेत. चौथा टप्पा असाच असतो. राम. तर काय करावं मग? प्रत्येक युगामध्ये भगवत प्राप्त संतांनी ब्रह्मनिष्ठाने एक उपाय सांगितलेला आहे, युगप्रदान. त्या उपायाचं कारण असं आहे की वृत्ती अखंड आपली भगवन नामामध्ये कलियुगामध्ये ठेवल्यानं काय होतं? गुरुमंत्रांच्या स्मृतीनं, भगवंताच्या नामाच्या स्मृतीनं. कलियुगामध्ये नामाला एवढं महत्त्व का दिलं, गुरुमंत्राला एवढं का मूल्य दिलं? त्याचं कारण असं होतं की वारंवार हे दृश्य जगत तुमच्यावर हावी होईल आणि त्यातून तुम्हाला उपरत होण्यासाठी भगवंताच्या स्मृतीनं माघारी यायचं आहे किंवा त्या शक्तीनं त्या संकल्पाचा काट करायचा आहे. साध्या भाषेत म्हणजे नामस्मरणाचा एकच महाउपाय असा आहे की स्फुरणेचा नाश करत जाणे, संकल्पाचा नाश करत जाणे, क्रियेपासून स्वतःला माघारी ओढून घेणे. आणि जरी क्रिया घडली तरी त्या पश्चातापासाठी पुन्हा एखादं प्रायश्चित्त घेणे. खूप संधी आहे कलियुगामध्ये. सरळ आहे, सोपी आहे, सुलभ आहे. आणि ते म्हणजे नाम. बस. म्हणून महाराजांना सुद्धा सांगावं लागलं, जेथे नाम तिथे माझे प्राण. राम. आजचा विषय तसा आहे. म्हणून खूप अंतर्मुख होणं आहे का, भगवंताचं होणं आहे का, गुरूंचं होणं आहे का, एक मोक्षाची इच्छा धरून आहे का. जवळजवळ कलियुगामध्ये 99% जीव केवळ सुखदुःखामध्ये लोळतात, द्वैतामध्ये लोळतात. पण हा एक विशेष कोश आहे ज्याला आनंद कोश म्हणतात, ज्याला केवळ आनंद कोश म्हणतात, ज्याला कैवल्यानंद म्हणतात. धर्मशास्त्रामध्ये अनेक नावं आहेत. ज्याला चैतन्यानंद म्हणतात. हां, नंद म्हणजे आपल्या आत्मतत्वाशी तदाकार एकरूप होऊन राहणं, याचा अर्थ तो आहे. राम. काय करावं? काय करावं मग? तर ज्याने हे जीवन जगलं, ज्याने याचा अभ्यास केला,
ज्याने भगवंताला आपलंसं केलं, बस त्यांनी सांगितलेलंच वाटेन जायचं आहे आपल्याला. आपल्या मनाचं काही करायचं नाही. का? अनेक वेळा असे साधक आपल्याला मिळतात साधू संतांच्या जीवनामध्ये, जे प्रथम दर्शनी सुरुवातीला खूप उच्च कोटीचा भाव दाखवतात, उच्च कोटीचा धर्म दाखवतात, आणि जवळीकता लाभली आणि त्याचं कौतुक होऊ लागलं की जसं मराठीमध्ये म्हणतात, तो डोक्यावर बसतो, त्याप्रमाणे तो हळूहळू रजोतमो गुणाला धरून खाली येतो. बस संत संघामध्ये विनय, विनम्रता, सेवा आणि त्याग, परोपकार ह्या खूप आतून गोष्टी असाव्या लागतात. ठीक आहे. आणि भगवत कृपेने ज्याला ह्या लाभलेले आहेत तो परमभाग्यच आहे. स्वामींचं म्हणणं आपल्याला असं आहे, आज हा विषय श्रीधर स्वामींचा थोडासा आपल्याला चिंतनाचा विषय आहे, पण तोच आपण पुन्हा एकदा चिंतनासाठी घेतोय. तर विषय असा आहे, स्वामींनी सुद्धा एकांतवासामध्ये साधन तप केलं, भरपूर कष्ट घेतलं. ते कष्ट कसलं होतं? ते भगवत तत्व सहजतेनं कळावं हेच कष्ट असतं, बाकी काहीच नाही. जे आहे ते आहेच, जे राहणार ते राहणारच आहे, जे होतं ते होतंच. पण ते सहजतेनं मिळेना. आणि सहजतेनं काय मिळेना? तर आपणच सहज राहत नव्हतो. ज्यावेळेस आपण सहज राहायला लागलो त्यावेळेस संतांची बी कृपा सहज होऊ लागली. आणि जे साधन तपानं कळत नव्हतं ते सहज त्यांच्या संघात कळू लागलं. आणि तुलनात्मक ज्यावेळेस पाहायला गेलो की मोठमोठे आचार्य, पंडित, अमुक, अनुष्ठानी, तपी, जपी यांना जे कळलं नाही ते संत संघानं सहज कळालेल्याचा आनंद घेणारे हे देवदुर्लभ झाले त्यांच्या पुढं. नारायण. विषय सुरू करण्यापूर्वी पुन्हा एकदा हा विषय ज्या महापुरुषाने आपल्यासाठी सुलभ करून दिला त्यांच्या चरणावर पुन्हा एकदा कोटी कोटी दंडवत प्रणाम. आणि विषय असा आहे की परमात्मा स्वरूप हे केवळ आनंद रूप आहे. बस स्वामींचं असं मत आहे, हे परमात्म्याचं स्वरूप कसं आहे तर आनंद रूप आहे. जर आपण विस्तार करू याच्यावर, आनंद रूप म्हणजे काय? तर जसं ऊस सोलता येतो, साखर सोलता येत नाही. समजते ना? खूप हृदयस्थ होऊ नये का? ऊस सोलून खाता येतो, ऊस सोलता येतो, साखर सोलता येत नाही. ऊस लावता येतो, साखर लावता येत नाही. हे आनंद स्वरूप असं आहे की जे तुमच्याजवळ आहे ते आहेच. बस काय करायचंय? ऊसाची चुईटी काढली की त्याचा गोडवा कळतो, ही अवस्था आहे. आणि ज्यावेळेस त्याचं साखरेत रूपांतर होतं त्यावेळेस त्याला कुठल्याही बाजूनं चाटा ते दाही दिशेनं गोड लागतं. हे आनंद स्वरूप तसं आहे. तुम्ही देहात येऊन पहा, देहातीत होऊन पहा, तुम्ही डोळ्यानं पहा, कानानं पहा, स्पर्शानं पहा, शब्द, रूप, रस, गंध कशानेही अनुभवाती गोड लागतं आनंद. सांगायचं असे 24 तास तुमची धारणा अशी चालू राहते की ते आनंद घन आहे, ते आनंद घन आहे, आणि ते आनंद घन मी आहे. समजते ना तुम्हाला? मी त्या कोशात जाऊनच सांगतो, क्षमा करा, पण हे आनंद असा आहे की तो शेवटी आपल्या पुराण्या रीतिरिवाजाप्रमाणे कोणी जर एखादी चांगली खबर सांगितली तर त्याच्या हातावर पहिले गुळाचा खडा ठेवत होते, आता साखर ठेवतात. ठीक आहे. म्हणजे त्याचं तोंड गोड करणं हा हेतू होता, नाही का? होता की नाही? कोणी कुठलीही अशी आनंदाची बातमी सांगितली की त्याचं तोंड गोड केलं जायचं. राम आता वेगळं व्हायला लागलंय. एखाद्याची आनंदाची बातमी ऐकून लोकांचं तोंड कडू होतंय. काळ बदलला. का माहिती आहे का? द्वेषात्मक दृष्टी फार वाढली, भोगसंग्रहाची वृत्ती वाढली आणि कुसंग फार वाढला. दुसरी गोष्ट, जे परमार्थिक स्वतःला म्हणवतात ते सुद्धा तामसी निघू लागले. त्यामुळं प्रत्येक महापुरुषाला अनुभव आला की तो बाजूला होतो, हे सत्य आहे. आणि खऱ्या अर्थानं बाजूला होतं म्हणजे त्याचं उपरतीचं जीवन त्याला पुन्हा माघारी फिरवून घेऊन जातं, पण ते प्रचितीने घेऊन जातं. म्हणायला गेलं तर परमात्माचा शेवट गोड व्हावा, पण परमात्माचा शेवट गोड होतो, संघाचा शेवट कधी गोड होत नाही. संघाचा शेवट कधी गोड होत नाही. का गोड होत नाही? तर असंग राहण्याची वृत्ती त्याची दुरावलेली असते आतून. ठीक आहे.
कारण संघामध्ये जर रजोगुण आणि तमोगुण असेल तर त्याचा शेवट कधी गोड होत नाही, हे सांगायचे त्यांना. ज्याच्या संघामध्ये सत्वगुणच आहे, विनम्रता, सेवाभाव आहे, तो आजन्म त्याच्या अंतःकरणात निवास करत असतो. जसं मारुतीच्या अंतःकरणामध्ये रामराय आहेत आणि रामरायाच्या अंतःकरणामध्ये कपिसेवरून हम नाही, हे जसे आहेत हे असं होतं. राम विषय समजून घ्या. पुन्हा सांगते, हा आनंद कोश आहे, आनंद घन आहे, अखंड आनंद आहे, अखंड आहे. ज्याला हा प्राप्त होतोय तो भाग्याचा आहे, ज्याला हा घडतोय अधूनमधून तो भाग्याचा आहे. अवस्था उसासारखी आहे आणि स्थिती साखरेसारखी आहे. त्या परमात्मा स्वरूपाचं लक्षण स्वामी म्हणतात की ते चतुर्विध असं सांगितलेलं आहे. मग चतुर्विध म्हणजे काय? 4. ब्रह्म्याला मुख किती? 4. वेदाचा अंक 4. गायला पाय 4. आपल्याला हे शिकवलं जातं ना. हां बस. अच्छा, देवाला हात 4. सगळीकडे हे 4ची संख्या सांगत गेले. चौरंगाला पाय 4. अजून काय? राम. असे हे चतुर्विध सांगितलेलं आहे. तर त्याचं लक्षण कसं आहे परमात्म्याचं? खऱ्या अर्थानं त्याचं लक्षणच नाही, तो विलक्षण आहे. पण तरी त्याला लक्षणामध्ये आणला का? मानवी मनाची ही एक बौद्धिक कुरघोडी आहे, ठीक आहे ना. त्यातून निष्पन्न काय? काहीच नाही. हां, तसं जीवाची उडी जीवापर्यंतच आहे, ही जीवाची कुरघोडी आहे. याच्यातून निष्पन्न काय? नाही. अरे जीवाने संघ म्हणून शिवाचा करावा, ठीक आहे ना. संतानं संघ संतांचा करावा, सांताने संघ संतांचा करावा, अनंताचा करावा, आहे ना. अज्ञानानं संघ ज्ञानी यांचा करावा, अंधारानं संघ प्रकाशाचा करावा. तसं स्वामींना असं सांगायचंय की भक्ताने भगवंताचाच संघ करावा आणि शिष्यानं गुरूंचाच संघ करावा. हे कशासाठी? पत्नीने पतीचाच संघ करावा. हे कशासाठी? तर अंतिम लक्ष्य प्राप्त होण्यासाठी. बस एवढंच. कारण अंतिम लक्ष्य काय आहे? तर चतुर्विधाचं अंतिम लक्ष्य आहे आनंदरूप. ते कसलं? एक सत्य जे अखंड स्थिर आहे चतुर्विधीमध्ये. चतुर्विध म्हटलं की नाही 4. ही 4 लक्षणं सांगितली भगवंताची, परमात्मा स्वरूपाची विलक्षण 4 लक्षणं आहेत. त्यापैकी सत्य हे अखंड सत्य आहे. युग कुठलंही असो, सत्य हे 4 युगामध्ये अखंड सत्य आहे. पण ते सत्य कसं आहे? त्याचं स्वरूप कसं आहे त्या सत्याचं? तर त्या सत्याचं स्वरूप आहे जाणीव रूप, म्हणजे ज्ञानरूप आहे. तुम्हाला कळवून देणे, नाही का. अच्छा, आपल्याला डोळे आहेत हे कसं कळतंय? तर सृष्टी दिसते म्हणून डोळे आहेत, हे जर मग डोळे पाहण्यासाठी जाणीवच आहे ना, पण सृष्टी पाहण्यासाठी डोळे आहेत. अशा स्वरूपाचं हे सत्याचं ज्ञान जाणीव रूपानं तुम्हाला कळण्यासाठी तुमचा संबंध आनंदाशी यावा लागतो, शांताशी नाही, म्हणजे जीवाशी नाही. अनंत कोण आहे? शिव आहे. अनंत कोण आहे? ब्रह्मा आहे. अनंत कोण आहे? विष्णू आहे. कारण त्यांचा संबंध त्या परमतत्वाशी आहे, ठीक आहे. पद हलकं असेल त्यांचं, अच्युत स्थितीमध्ये राहून सुद्धा पदापासून च्युत होत असतील, घसरत असतील, पण स्मृती अखंड आहे, नाही काय. म्हणून चैतन्य महाप्रभूंनी जे सांगितले ते तंतोतंत सत्य आहे. काय सत्य आहे? ती मी बाहेरून भजन करताना दिसतोय, पण माझं आतलं भजन अजून कुणाला दिसलेलं नाही. चैतन्य महाप्रभूंचं वचन आहे, माझं आतलं भजन कोणाला दिसलं नाही. तर आतलं भजन काय आहे? तर दुसऱ्याच्या मनाला प्रसन्न ठेवणे, हे माझं आतलं भजन आहे. मग त्यासाठी माझ्या मनाला मारावं लागलं तरी चालेल, माझ्या मनाला हजारो वेळा क्षमा मागावी लागली तरी चालेल. मग तो दुष्ट असेल, रजोगुणी असेल, तमोगुणी असेल, हे माझं आतलं भजन आहे म्हटलं. राम. महामुनी वशिष्ठ आणि महामहेश्वर अर्थात
महादेवांची गाठ पडली आणि महादेवाने त्यांना विचारलं, भगवत तत्व सत्य आहे, ते अनंत आहे, ते ज्ञानरूप आहे. तुमच्या लेखी याचं स्वरूप काय आहे? तुमच्या लेखी याचं स्वरूप काय आहे? महामुनी वशिष्ठांनी किती सुंदर उत्तर दिलं. माझ्या लेखी ते स्वरूप आहे जे तुमच्या लेखी आहे. ठीक आहे ना. माझा नमस्कार शिवाला आहे आणि तुमचा नमस्कार कोणाला आहे? कोणाला आहे? तर समोर बसलेल्या ऋषीला आहे, जो आपल्या इष्टदेवतेमध्ये तल्लीन आहे, नाही का? आणि तो महादेव कशात तल्लीन आहे? महादेव कशात तल्लीन आहे? तर त्या विभूत्व चैतन्यामध्ये आहे, जे केवलानंद आहे, जे आनंद घन आहे, जे सत्यानंद आहे, त्याच्यामध्येच हा महादेव तृप्त आहे. बस मी सुद्धा तोच अनुभव करतोय म्हटले. स्वामींना असं सांगायचं आहे, हे सत्य कसं आहे ते त्याचं स्वरूप आपल्याला चतुर्विध स्थितीमध्ये ऐकायला मिळते, की ते सत्य आहे, ज्ञानरूप आहे, अनंतरूप आहे, आनंदरूप आहे, परब्रह्मस्वरूप आहे. त्याचा अंत काय आहे? तर अंत आहे आनंदघन. घन म्हटलं म्हणजे तिथे कसलाही आता दुसऱ्या कशाचा रिगाव नाही. मायेचा रिगाव तर नाहीच नाही. रिगाव समजलं ना? प्रवेश. कसलाही रिगाव नाही त्यात. असं ते सत्य. परंतु श्रुती म्हणते ज्ञानम अनंतम, आनंदम ब्रह्म आहे ते. हा अनुभव घेणारा कोण आहे? तो ब्रह्म आहे. का बरं? हा, तो ब्रह्मनिराश झालेला नाही त्याचा. हाच खरा सत्य आनंद आहे. मायेचा आनंद सत्य नव्हे. अच्छा, बघा किती आनंद. का तर हे जीवन आनंदाचं आहे, सुखदुःखाचं नव्हे. जीवन जे आहे की नाही, हे आनंदाचं आहे. कसं आहे? कसं आहे? ते परमात्म स्वरूप आहे. आणि परमात्म स्वरूप कसं आहे? तर सत्य आहे. विषय खूप गोड आहे, खूप सुंदर आहे. ज्यांना भगवंताबद्दल प्रेम आहे, आस्था आहे, त्याने फार समजून घ्यायची गरज नाही. फक्त आज शिरायचे त्याच्यात. आणि ते सत्य असल्यामुळं ज्याला जाणीव व्हायला पाहिजे त्याला जाणीव होत असेल तर ती त्याची कृपा आहे. म्हणून ते जाणीव रूप आहे. नाही का? तुलसी रामायणामध्ये म्हटलंय, तुझ्याच कृपेने ते कळलं तर कळलं, नाही तर माझ्या अभ्यासानं, माझ्या वैराग्यानं, माझ्या कशानेही कळत नाही. फक्त माझा अंतःकरण त्याच्याबद्दल आकर्षित आहे. ही गोडी पाहण्यासाठीच तू बाहेरचं साधन पाहतोयस, की मला सत्य किती प्रिय आहे, मला ज्ञान किती प्रिय आहे, मला ते ब्रह्मस्वरूप किती प्रिय आहे. याची तू गोडी फक्त पाहतोयस, माझी ओढ पाहतोयस. ओढ पाहण्यासाठी साधन आहे. समजते? राम बा. मग विषय काय पुढे सरकतोय? तर ते अनंत आहे, त्याचा अंत नाही. पण आपल्याला कुठल्याही गोष्टीचा अंत घ्यायचा असतो. पाणी किती खोल आहे, दूध किती गोड आहे की नाही? सगळ्याचा अंत घ्यायचा असतो आपल्याला. पण ज्याचा अंत आपल्यालाच लागत नाही, आपण त्याचेच अंश आहोत. ज्याचा अंत कधी कोणाला लागला नाही, आपण त्याचेच अंश आहोत. मग ही जाणीव झाल्यानंतर तो जीव केवळ आनंदरूप राहायची इच्छा करतो. समजते? हां. आई दूध कुठून आलं? तुला काय करायचंय? पी. आई हे कुठून आणलं? तुला काय करायचं? खा. आई ते कुणी दिलं? तू घाल. तुला काय करायचंय? आई प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला माघार घेते, नाही का? एकानं विषय सांगितला, म्हटले ज्यावेळेस बाळ लहान असताना आंघोळ करतं आणि अंधारात लाईट गेली बाथरूममध्ये आणि बाळ ओरडलं, तर आई लगेच धावते का? मग काय करते? त्याची भीती मोडण्यासाठी नुसतं दार उघडते. ठीक आहे ना? नुसतं दार उघडते, बाकी काहीच नाही करत नाही. बस संत सुद्धा असंच करतात, फक्त आपल्या बुद्धीचा कायापालट करतात. ठीक आहे ना? दार उघड बे,
दार उघड. फक्त दार उघडतेत आणि संपलं. मग तिथून तुम्हाला जे काय दिसायचं, तिथून आई दिसते. दार उघडलं की देव दिसतो, दार उघडलं की गुरु स्वरूप दिसतं, दार उघडलं की केवळ आनंद दिसतो. ठीक आहे ना? ऐकताय ना? नारायण. अच्छा, मग काय होतं, बाळाची धाव जशी आईकडे जाते तसं आनंदाची धाव त्या परम सत्याकडे जाते. राम. आणि आनंदाकडेच धाव ज्यावेळेस आपली धाव घेते त्यावेळेस प्राप्य काय असे, प्राप्य असं काय, काय प्राप्य असं काय, काय प्राप्त करायचंय, गेल्यावर काय मिळणार आहे, तर आनंदच. राम. आनंदाची धाव आनंदानं घेत असताना, आनंदानंच ज्यावेळेस आपल्याला त्याची प्राप्ती होते त्यावेळेस शेवटी काय मिळवायचं, काय मिळवायचंय, तर काही आनंदातच लीन व्हायचंय. तुकोबाने तेच वर्णन केलं, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे. किंवा श्रुती म्हणते आनंदो इति ब्रह्म, आणि ब्रह्मेती इति आनंद. हा बस एक तेच आनंद आहे, आनंदाचंच लीन व्हायचंय. एकंदरीत का एकमेवा द्वितीय ब्रह्म, दुसरं काहीच नाही. राम राम नारायण. एकमेवा द्वितीय ब्रह्म, एक ब्रह्म सत्य आहे, बस दुसरं काही सत्य नाही. हे कसं दिसेल, तर जसं श्रुती म्हणते पाण्यामध्ये जर बुडी मारली कुणी आणि डोळे उघडले तर 10 दिशेला पाणी, तसं ज्ञानस्वरूपानंतर 4 बाजूला तुम्हाला 10 दिशेला फक्त एक ब्रह्मसत्य दिसतं. ते ब्रह्मसत्य कसं दिसतं, तर ते परमेश्वर स्वरूप दिसतं. ठीक आहे, ते परमेश्वर स्वरूप दिसतं. हां, जसं आपण झोपलो, आपल्या डोक्यावर आकाश आहे, आपण झोपलो आणि डोळे उघडले की संपूर्ण सगळीकडे बघेल तिकडं निळभोर आकाशच दिसतं. डोक्यावर आकाशच दिसतं, फक्त काहीच नाही. त्या आकाशात दिसणारे ढग आपण दुर्लक्षित होतात आणि फक्त आकाश दिसतं, केवळ आकाश. तसं केवलम ब्रह्म. ठीक आहे ना, केवलम ब्रह्म. आणि आकाशात उंचीवर गेलं तर केवळ पृथ्वी दिसते, बाकी काही दिसत नाही. ठीक आहे ना, हे तसंच आहे. स्वामींना असं सांगायचे की हे एकमेव अद्वितीय, याच्या ठिकाणी आनंदरूप परब्रह्म हेच एकच एक सत्य आहे, बस बाकी काही नाही. अरे होईल कसं, दुसरे काही झालंच नाही ना. दूध रात्री काढलं काय, दिवसा काढलं काय, दुपारी काढलं काय, ते अखंड मधुर आहे, श्वेत आहे, मधुर आहे, श्वेत आहे, आणि पुष्ट आहे, स्निग्ध आहे. ही जशी त्याची चतुर्विध व्याख्या आहे तसं हे आनंदरूप आहे. कसं आहे, ते नाही असं मुळीच नाही, आहे. श्रुतीचं सांगणं असं की पहा, डोळे बंद केल्यानंतर एवढ्या मोठ्या विराट सृष्टीचा तुम्ही नाश करता, केवळ डोळे बंद केल्याने आणि केवळ ज्ञाननेत्र उघडल्याने तुमची विशालता तुम्हाला कळू लागते. आणि त्यापुढे ही पृथ्वी तुम्हाला राई एवढी दिसते. का बरं असं, तर मूळचे अंशच तुम्ही त्याचे अंश आहात, म्हणून ही प्रचिती अशी येते. ठीक आहे ना, आणि अशी प्रचिती तुमच्या आनंदाला आनंद देऊन तुम्हाला आनंदघन परमात्म्यामध्ये स्थिर करून जाते. खूप सुंदर आहे. पुढे आपल्याला सांगायचं आहे असं स्वामींना की मी म्हणून जे तुम्हाला वाटेल ते हे असं आनंदरूप परब्रह्मच आहे, पण त्या मीला तुम्ही जीवरूपात स्वीकारताय, नावरूपानं स्वीकारताय. थोडंसं बंद करा त्याचं. अजून काय साध्या भाषा, तुमचा संबंध कोणाशी आहे त्याच्यावर तुमचा आनंद आहे. तुमचा असत्याशी आहे, जीवाशी आहे, क्षणमंगूर्तीशी आहे, तुमचा संबंध आहे कोणाशी त्याच्यावरच अवलंबून आहे तुमचं सत्य सुख. म्हणजे
जे प्रकृतीच्या पलीकडे आहे त्याला पर म्हटलंय. ठीक आहे ना. आणि ते ज्याला जाणीव होती त्याला ब्रह्म म्हटलेलं आहे. अलीकडचं नाही, श्रद्धेनं पलीकडचं प्राप्त होतं. म्हणून हे परब्रह्म आहे किती, आहे कसं, आहे कुठं, ही उदारता ज्या पुरुषांना प्राप्त झालेले आहे त्यांच्याकडून प्राप्त होतं. नाही का. भगवंत आणि गीतेमध्ये उदारात सर्व येतं म्हटलं. त्याचं कारण काय की हवं तर तो अलीकडचं बी देऊ शकतो आणि पलीकडचं बी देऊ शकतो. अलीकडचं देऊन काय करतो, तो जो जीवनशील, ज्याला जी अपेक्षा आहे ते त्याला दे भगवंता, आणि त्यातून त्याला मोकळं करून पुढं पाठव. त्याच्याशिवाय त्याचा गुंतलेला जीव सुटणार नाही. आणि भगवंताला कळता हा माझा जन्मोजन्मीचा अनन्य भक्त आहे प्रल्हादासारखा, परंतु थोडासा कुठेतरी चुकला आणि माझ्यापासून असंग झाला, माझ्यापासून वेगळा झाला. संत संघामध्ये बी तसंच घडतं, भगवत तत्वात संघात बी तसंच घडतं. पण उदारता पहा, उदारात सर्व येतं. मी उदार आहे बरं का. एक उदाहरण सांगतो महापुरुषांचं. कुंडलिकर महाराज म्हटले, माझ्यापासून वेगळा झालेल्यानं मरतेवेळी माझं स्मरण करा, मी नाही आलो तर मला विचारा. ठीक आहे ना. का तर मी त्यातला आहे ज्याचं येणं जाणं नाही. मी त्यांच्यातलं आहे ज्यांचं येणं जाणं नाही. का रजतमोगुणी जीव सत्पुरुषाशी वैर करेल, पण सत्पुरुष कधीही निर्वैर व्हावे, सर्वभूत असावे, साधन बरवे. हे का सांगतोय, त्याची उदारता विशाल आहे, आमूलाग्र आहे. ती तुम्ही तुमच्या बुद्धीमध्ये येऊ सुद्धा शकत नाही बरं का. त्याच्याबद्दल तुमच्या बुद्धीत काही येऊ शकतं, पण त्या महापुरुषाच्या बुद्धीमध्ये एक परब्रह्म्याशिवाय दुसरं काहीच नसतं. हे सत्य समजा, एक परब्रह्म्याशिवाय. ठीक आहे ना. म्हणजे सागरामध्ये एक पाण्याशिवाय काहीच असू शकत नाही. वरवर तुम्हाला ती घाण दिसते, पण ती सुद्धा ती बाहेर फेकली जाते. समजतंय, समुद्रातून लाटेच्या द्वारा. तसं वृत्तीच्या द्वारा त्या महापुरुषांच्या संघात तुम्ही कुठल्याही रूपानं राहा, राग द्वेष अमुक तमुक, संघाच्या रूपानं, स्मृतीच्या रूपानं ती घाण टाकली जाते. हे का सांगतोय शब्द, भगवंत म्हणतात उदारा आमूलाग्र बदल तुमच्यामध्ये तो करून देतो. तुम्ही कुठल्याही निमित्तानं, जसं शिशुपाल कुठल्या निमित्तानं भगवंताशी एकाकार राहिला, कंस कुठल्या निमित्तानं भगवंताशी एकाकार राहिला, गोपी कुठल्या निमित्तानं भगवंताशी एकाकार राहिले, अर्जुन कुठल्या निमित्तानं एकाकार राहिला, कुंती कुठल्या निमित्तानं राहिले, ऐक नाही, सुदामा कुठल्या निमित्तानं राहिला, ती माळीन कुठल्या निमित्तानं त्यांच्याशी एक झाली. उदारा आमूलाग्र बदल. आणि काय होतं, सर्वाचा उद्धार करणारा हा असा आतून उपदेश आहे, म्हणून याचा स्वीकार करा स्वामी म्हणतात. म्हणजे काय, असा उपदेश त्यांना सांगायचा की निमित्त काही असेल पण तुम्ही जोडून राहा. सार समज घ्या ना. काहीही निमित्त करा पण तुम्ही जोडून राहा. मग काय होईल, अतिमंगल होईल. मंगल नाही, मंगलानाम मंगल, अतिमंगल, मंगल भवन. हे हृदय जे आहे की नाही, फक्त पवित्रताच यात दिसेल. बाहेरच्याला सुद्धा आणि आतल्याला सुद्धा. अतिमंगल आणि अति पवित्र. केवळ पवित्र, पवित्रानाम अपवित्र पवित्र भाव नाही, अति पवित्रता दिसेल. थोडी नाही. किती, तर त्या पवित्रमध्ये पवित्र भगवंत दिसेल. जसं मगाशी सांगितलं की नाही आपण प्रसादाच्या वेळे, अरे तू शुद्धी करते पण तुळशीपत्र तर पायदळीचं घालते ना. ठीक आहे, तिच्या लक्षात आलं का की तिनं ते धुवून घेतलं किंवा पुसून घेतलं, मान्य. राम सांगायचं काय, खूप सुंदर. काय सांगायचं इथं स्वामीनं आपल्याला, आमूलाग्र अशी अपवित्रतेला पवित्र केलेलं, अमंगलाला मंगल केलेलं, हे स्वतःला सुद्धा दिसतं आणि इतरांना सुद्धा दिसू लागतं. मग याहून वेगळं जीवाच्या उद्धाराकरता दुसरं काहीच गरजेचं नाही.
म्हणजे काय? साधन, तप, अनुष्ठानं, अनेक मार्गाने असं जे काय करत बसतेत, चांगलं आहे, ते करा. कमीत कमी ते केल्यानं तुमचं पुण्य तरी वाढेल आणि पुण्य तुम्हाला त्या सत्पुरुषापाशी स्थिर करेल. वेगळं उपयोगी असं साधन सांगणं हे शक्य होऊ शकेल का? लोक सत्पुरुषापाशी जाऊन साधनच विचारतात. ठीक आहे, त्याला साधनच विचारतात. पण पहा, जे महापुरुषांचे झाले, श्रुती म्हणते की मूळ धरून हे महापुरुष सांगतात तुम्हाला, मूळ धरून. मग ते मूळ काय आहे? तर ते मूळ आहे सद्गुरू. मूळ धरून सांगतात आणि मग त्या सद्गुरूच्या अनुग्रहानं, त्या उपास्य देवतेच्या प्रसादानं किंवा साक्षात्कारानं मग आपण असे हे आनंदरूप, असं आनंदघन जिथे असेल तिथे राहू शकतो, होऊ शकतो. हा निश्चय बाळगा. स्वामी म्हणतात की मी तुम्हाला खोटी नाही, सत्य आशा सांगतोय. त्या रामतत्वामध्ये विश्रांती करण्यासाठी ही एक आशा अखंड धरा. तुम्ही अखंड आशा आतमध्ये धरा. ठीक आहे ना? परमार्थातला प्रत्येक गुरु सांगतो आशा आहे परम दुःखम, नैराश्यम परम सुखम. पण त्या नैराश्यासाठी रामरूप आशा अखंड चित्तामध्ये धरा. किती सत्य आहे, किती खरं आहे. श्रुती स्मृतीच्या अभ्यासानं मनुष्य मात्राला असा अनुभव येतो आणि तो अभ्यास ज्यांचा झालाय त्यांच्या संघात जायचंय. फक्त त्या अभ्यासात जायचं नाही. तो अभ्यास आपल्याकडून होणं शक्य नाही. आहे का शक्य? नाही ना, मुळीच नाही. असं पुढं असं सांगते स्वामी. आता हे मी जे सांगितलं ते सगळं बाजूला ठेवा म्हणतात. सोपा सरळ मार्ग आहे का? देवभावाचा भुकेलेला आहे. नाती प्रेमाची भुकेलेली आहेत. प्रेमाची, ज्या नात्यात प्रेम नाही, ते घर पिशाच्यवत आहे. पिशाच्य समजलं? केवळ भूत राहते तिथं. नाथाणी सुंदर काय माय गेली भूतापाशी, काय माय गेली होती भूतापाशी, हरी न ए मुखाशी अरे मूढा. राम. म्हणून बाहेरच्या उपासनेला खूप कमी मूल्य आहे. आतल्या उपासनेचं श्रेष्ठत्व आहे. अन्य काहीच नाही. का बरं सांगते तसं की देव भावाचा भुकेलेला आहे. हा भाव काय आहे? तर प्रेमच आहे. पण भाव येतो आणि जातो, आहे की नाही? येतो आणि जातो, या पलीकडे काहीच नाही. आहे की नाही? ऐकताय? भाव येतो आणि जातो, या पलीकडे काहीच नाही. मग स्थिर भाव केव्हा व्हायचा? तर प्रचितीनंतर. भावाचं स्थिरपण कधी? तर प्रचितीनंतर. सृष्टीतल्या प्रत्येक वस्तूचा भाव येतोय आणि जातोय. म्हणून भाव तिथे जीव, जीव तिथे भाव. का? आत्मस्वरूपाच्या दृष्टीनं, भक्तिभावाच्या दृष्टीनं, सत्यकर्माच्या दृष्टीनं, धर्मश्रद्धेच्या दृष्टीनं जर आपण आतून प्रार्थना करत असेल तर देव जवळीच आहे हा अंतरी भाव स्थिर होतो. देव बाहेर नाही. ऐकले? नाही समजलं? पुन्हा सांगतो समजून, ऐका. देव कशाचा? भावाचा भुकेलेला आहे, पण भाव स्थिर नाही.
भाव बदलतोय, जशी वृत्ती तसा भाव होतोय. त्याला स्थिर करण्यासाठी जे स्थिर पुरुष आहेत त्यांचा संगच आपल्यातला भाव स्थिर करतो. पण त्यांना पाहताना आपली दृष्टी अशी पाहिजे की ते महापुरुष केवळ एक भगवंताचे अंश नव्हे, ते साक्षात भगवत स्वरूप आहेत. आपल्या सद्गुरूशी प्रेमाची एक भेट जरी घडली असेल तर उभायुष्य समाधीसाठी त्याच्यासाठी पुरेसं झालं. का बरं? हा भाव स्थिर जर होत असेल तर तो आत्मस्वरूपाच्या दृष्टीनं, भक्तिभावाच्या, सत्कर्माच्या, श्रद्धेच्या दृष्टीनं तो प्रार्थनीय आहे, वंदनीय आहे. आणि मग कळू लागतं देव अंतरी आहे, जवळच आहे, आपल्याच ठिकाणी आहे. त्याचा आविर्भाव होऊन तो आनंदरूप परंतु संशय रहित होतो. रात्री उठलो, दिवसा उठलो, कधी उठलो, आपण पुरुष नाही असं वाटेल का? निसंशय आपण पुरुष आहोत. बस जसं आहार निद्रा भयमैथून ह्या जीवाला जीव पण अखंड आपण जीवच आहोत एवढाच एक भाव राहतो. ठीक आहे. पण जो सत्पुरुषानं ज्याचा तिसरा नेत्र उघडलेला आहे कृपेनं, तो न सांगता त्याला माहीत असतं आपण नेमकं कोण आहोत. न सांगता माहीत असतं आपण कोण आहोत. म्हणून समर्थांचं एक वाक्य दासवत, मणी धरावे ते होते, विघ्न अवघेची नासवणी जाते, कृपा केली रघुनाथे प्रचिती येते श्रीराम. खऱ्या अर्थानं आपणच आपल्याला विघ्न आहोत आणि ते विघ्न दूर करून घेण्यासाठी शेवटी एक आपली दृढ अभिलाषा काय आहे, दृढ लक्ष काय आहे, तर केवळ आनंद, केवळ ब्रह्मानंद, अखंडानंद, ब्रह्मानंद, परमानंद. हे जर आपण देश काल परिस्थिती अनुसार जर आपण स्थिर आतमध्ये केलं तर नक्की तीच प्रचिती येते की आता किती राहिले, बस आता याच्यासाठीच जगायचं, आता बस, आता बस, आता बस. अरे वयाच्या 9व्या 8व्या वर्षी ज्यांचा विवेक जागा होतो ते महापुरुषांचं स्मरण करून तरी बघा. ब्रह्ममुहूर्तावर ते समर्थ, ते आद्य शंकराचार्य, ते माऊली नाही का, ज्यांना 15-16 वर्षी वाटतंय जावा निघून आता नको राहिला इथं, एक वेळ त्यांचं स्मरण करून बघा काय असेल. म्हणून समर्थांना सांगायचे मणी धरावे ते होते. म्हणून मनामध्ये तुम्ही कुठला संकल्प करायचा, शुभ अशुभ, सत्य असत्य, ज्ञान अज्ञान तुम्ही ठरवा. आणि ज्यांच्या कृपेनं हा संकल्प तुम्ही धरताय, ज्यांच्या कृपेनं हा संकल्प धरताय, त्यांच्या स्मृतीनं विघ्न समाप्त होते, विघ्न अवघेची नासून जाते. पण कृपा केली रघुनाथे प्रचिती येते. तिथे शेवटी भगवंताची कृपा संत रूपात होणं गरजेचंच आहे. म्हणून ज्याच्या अंतःकरणामध्ये संतांच्या बद्दल आदर आहे, विनय आहे, विनम्रता आहे, ठीक आहे ना, त्याला साधनेचं कष्ट फार कमी पडतात, संघाचे कष्ट कमी पडतात. ऐकताय ना, साधनेचे आणि संघाचे कष्ट खूप कमी पडतात आणि धडाधड त्याची विघ्न हात्याकडून सहज नष्ट होतात. आणि मग तीच प्रचिती येते जी अथर्व ऋषीला आली. तो ब्रह्मा, तो विष्णुस्तम, रुद्रस्तम, इंद्रस्तम, अग्निस्तम, वायुस्तम, सूर्यस्तम, चंद्रमास्तम, ब्रह्म भूर्भुवस्वरम. ही तीच प्रचिती आपल्याला येते. आणि म्हणून या प्रचिती कारणे परमार्थ धरणे समर्थांचं वचन आहे. प्रचिती कारणे परमार्थ धरणे आणि तो परमार्थ संत संघानेच पूर्ण करणे. असो स्वामींना असं सांगायचंय, बाबांनो ती प्रचिती आम्हा सर्वांना हो अशी मी श्री रघुवीरांच्या चरणी प्रार्थना करतो, सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करतो. आणि हा केवलानंदाचा उपदेश हा माझा उपदेश नाही, ही माझी भगवत चरणी संत चरणी प्रार्थना आहे. आणि याचे तुम्ही सगळे अधिकारी आहात, तो तुम्हाला लवकरात लवकर प्राप्त हो अशी त्यांची आणि स्वानंदाची भगवत चरणी तळमळीने इच्छा आहे.
प्रार्थना आहे. राम 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 राम. ओम. जय जय रघुवीर समर्थ नारायण.